जुन्या वादातून एका तरुणाचा लोखंडी रोहांडने वार करून खून केल्याची घटना वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सुराबर्डी येथील शिवनगरी येथे घडली। रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून अमित प्रदीप आगरकर वय वर्ष 25 राहणार शिवनगरी सुरबर्डी तकिया वडधामना असं मृतकाचं नाव आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपी राहुल पुनीतराम जांघेल वय वर्ष 23 राहणार सुरबर्डी ग्रामपंचायत याला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृतक दोघेही ड्रायव्हर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू होता, त्यामुळे याआधीही अनेक वेळा त्यांच्यात भांडण झाले होते। एक दोनदा हाणामारीही झाली होती। घटनेच्या दिवशी मृतक सुरबर्डी येथील शिवनगरी मैदानावर आपल्या मित्रासोबत बसून बोलत होता। दरम्यान आरोपी राहुल हा घटनास्थळी पोहोचला आणि त्याने मृतक अमितकडून सिगारेट मागितली। यावर अमितने राहुलकडे पाहिले आणि यावर अमितने त्याला काहीच उत्तर दिले नाही। हे पाहून राहुल संतापला आणि त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली। दरम्यान आरोपीने अमितच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमितचा जागीच मृत्यू झाला, तर अमितचा मित्र शुभमने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावरही हल्ला करून जखमी केले आणि त्याच्याजवळ असलेला फोन हिसकावून घेतला। त्यानंतर शुभमने तिथून पळ काढत पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। डोंबिवलीत ओला चालकाला लुटण्याचा प्रकार उघडकीस आला। डोंबिवलीतील कटाईनाका भागात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी 3 सराई चोरट्यांना अटक केली। शफीक खान, अमन तौकीर, अहमद अन्सारी, अमन शौकीत जमादार अशी या चोरट्यांची नावे आहेत। यामधील अमन जमादार, अमन अन्सारी या दोघांविरुद्ध याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। या चोरट्यांकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। डोंबिवली जवळील ग्रामीण भागात कटाई नाका येथे सचिन शाव हा ओला कार चालक कार घेऊन जात होता। याच दरम्यान 3 प्रवासी वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसले। काही अंतरावर जाताच ओला चालकाला चाकूचा धाक दाखवत त्याची कार, रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाले। या प्रकरणी मनपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। डीएसपी सचिन गुंजाळे, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड, संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरू केला। तपासाअंती येथील चोरट्यांची ओळख पटवली आहे। मनपाडा पोलिसांनी कटाई नाक्याजवळ सापळा रचत अटक केली। शफीक खान, अमन अन्सारी आणि अमन जमादार असे या तिघांची नावे आहेत। या तिघांनी याआधी कोणाला लुटलं आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहे। सर्व आरोपी हे डोंबिवली पूर्वीतील खोनी परिसरात असलेल्या पालवामध्ये राहणारे आहेत। पोलिसांनी या गुन्हेगारांकडून लुटण्यात आलेली कार, रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत।